हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. मला विचारायला ये की तू कुठे कुठे जातोस आणि कोणाकोणाला भेटतोस, त्यांना जवळ घेतोस. मेघना दबक्या पण रागीट स्वरात म्हणाली. तेवढ्यात मनिक सटकलाच आणि एक झापड तिच्या गालावर बसवत म्हणाला, माझ्या आयुष्यातली तू पहिली मुलगी आहेस आणि हे तुला माहिती आहे. आणि असले घाणेरडे आरोप करताना विचार कर मेघना. टोचल ना, कारण सत्य कायम टोचतंच. म्हणून मी म्हणाले, मला कोणालाही दुखवायचं नाही, पण सध्या तू इथून जा. मला एकांत हवा आहे. मेघना त्याच्यापासून थोडी दूर जात म्हणाली. तेवढ्यात मनिकने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. हे बघ, मी तुला आयुष्यात कधीच सोडणार नाही, कारण आय लव्ह यू सो मच. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर आणि तुलाही हे माहिती आहे. मी 2 दिवसांनी पुन्हा येईन. तोपर्यंत वेळ घे, विचार कर, असं म्हणत तिच्या गळ्यात पडला. मेघना स्तब्ध झाली. त्याने तिच्या मानेवर ओठ टेकवले. तिने डोळे मिटले, मुठी आवळल्या. मनिकने तिला स्वतःकडे जोरात ओढलं आणि त्या स्पर्शाने तिच्या शरीरातून सळसळून वीज गेल्यासारखं तिला वाटलं. पण ती अचानक भानावर आली. जोरात त्याला ढकलून दिलं. तो रागाने पुढे सरसावला आणि तिच्या मानेवर दाब देत तिच्या ओठांवर ओठ टेकवले. त्या चुंबनात क्रोध होता, प्रचंड राग होता. मेघनाने सगळी ताकद लावून त्याला बाजूला ढकललं आणि रूमच्या बाहेर फेकून दिलं. दरवाजा बंद करताच आतून तिच्या रडण्याचा आवाज येत राहिला आणि हे सगळं बाहेर उभा असलेला विहानने ऐकलं. मनिक विहानकडे अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पाहत त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. विहाननेही त्याला जवळ घेतलं. आतल्या खोलीत मेघना जोरजोरात रडत होती, म्हणून तिला एकटीच सोडून दोघं निघून गेले, कारण तिला एकांत हवा होता. विहानच्या डोळ्यासमोर सगळं काही जात होतं. समोरची व्यक्ती त्याच्या आयुष्यात फार महत्त्वाची होती आणि ती व्यक्ती आता अश्रू ढाळत होती. तेवढ्यात विहान थेट उभा राहिला, कारण समोर दिसणारी व्यक्ती मिस्टर पाटील यांच्या सोबत होती आणि तो होता त्याचा बालमित्र मनिक मनोहर, जो 15 वर्षांपूर्वी अचानक सगळं मागे टाकून निघून गेला होता. आज तो समोर उभा होता. विहान गोठून गेला. तसंच मनिकचंही झालं होतं. विहानला पाहताच भूतकाळ डोळ्यांसमोरून जात होता. अश्रूंनी डोळे भरून आले. 15 वर्षांपूर्वी काय झालं होतं हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर येत होतं. विहानही भावनिक झाला. डोळ्यात अश्रू जमा झाले. मेघनाला पाहून जे काही वाटलं नव्हतं त्याहून अधिक भावना त्याच्या मनात उसळल्या आणि एक अश्रू गालावर ओघळला. तो अश्रू पाहताच मनिकचाही अश्रू गालावरून खाली पडला. आता मात्र बाजूला उभ्या प्रिशा, मिस्टर पाटील आणि माने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. पण प्रिशाच्या मनात आता एकच विचार होता, समोरची व्यक्ती ही विहानसाठी खूप जवळची असली पाहिजे, म्हणूनच विहान इतका भावूक झालाय. ती मिस्टर पाटील यांना बाजूला नेते आणि म्हणते, मीटिंग उद्यावर ठेवूया. तेही मान्य करतात आणि निघून जातात. प्रिशा मानेलाही बाहेर पाठवते आणि आता दोघे मित्र मनिक आणि विहान अनावर अश्रूंनी रडत होते. प्रिशा स्वतः एका कोपऱ्यात उभी राहून हे सगळं शांतपणे पाहत होती. मनिक हळूहळू विहानकडे येतो. विहानही पुढे येतो. ते एकमेकांना पाहतात आणि मनिक जोरात विहानला मिठी मारतो. काही क्षण विहान स्तब्ध उभा राहतो, पण नंतर तोही त्याला घट्ट मिठी मारतो. थोड्या वेळाने ते बाजूला होतात, एकमेकांकडे पाहतात. मनिक, विहान म्हणतो. आणि हे ऐकताच प्रिशा चकित होते. मी खरंच ऐकलं का हे? तिच्या मनात विचार सुरू होतात. मनिक, पण ते तर गेले होते, हे दुसरे कोण असतील? त्यानंतर आता विहान मनिक उत्तर देतो. मनिक, तू इथे कसा? म्हणजे कसा काय आला? विहान विचारतो. काही खास कारणामुळे मला इंडियामध्ये यावं लागलं. काल ऑफिसला गेलो होतो.
प्रोजेक्टबद्दल समजलं आणि मग तुला भेटायचं ठरवलं. मनिक म्हणाला, म्हणजे तू भारतात येऊन मला भेटणार नव्हतास, घरीही येणार नव्हतास, आणि अंकल ते कुठे आहेत? विहान दरवाजाकडे पाहतो आणि म्हणतो, ओ आय थिंक अंकल बाहेर असतील. तो दरवाजा उघडतो पण मनोहर अंकल बाहेर नव्हते. पुन्हा आत येतो. मनिक, अंकल कुठे आहेत? आले नाहीत का ते तुझ्यासोबत? तर डॅडी घरीच आहेत, आलेत तेही बंगल्यावर थांबलेत, मनिक उत्तर देतो. विहान त्याचा खांदा धरून म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव विहान दीक्षित, आता तुला कुठेही जाऊ देणार नाही. फक्त एका चुकीमुळे आपण वेगळे झालो आणि ती चूक आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून गेली. आणि त्याचनंतर तेवढ्यात मनिकला मेघना आठवते. तो विहानकडे पाहतो आणि विहान त्याच्या डोळ्यातली भावना ओळखतो. मनिक, ए बस, विहान म्हणतो. ते दोघं बसतात आणि त्यानंतर इकडे मनिकचं लक्ष आता प्रिशाकडे जातं. तो विहानकडे पाहतो. विहान हसत म्हणतो, आय विल इंट्रोड्यूस यू. तो प्रिशाकडे हात करतो. प्रिशा हळूहळू विहान जवळ येते आणि त्याचनंतर मनिक, शी इज माय वाईफ, तुमची बहिणी आणि बेबी हा मनिक आहे, माझा पहिला आणि शेवटचा बेस्ट फ्रेंड. विहानने ओळख करून दिली आणि प्रिशा अक्षरशः स्तब्ध झाली. कारण आजवर जिला ती दुसरा कुठला तरी मनिक समजत होती, तो दुसरा तिसरा कोणी नसून तो म्हणजे मेघनाचं पहिलं प्रेम होता. प्रिशा तर शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहतच राहिली. विहान, तू लग्न केलंस आणि कधी? मनिकने विचारलं. 5 वर्षांपूर्वी, विहान शांतपणे म्हणाला. सोड भावा, तू तर आता लांबच राहा, मनिक म्हणाला आणि प्रिशाजवळ जाऊन तिला मिठी मारली. अचानक आलेल्या मिठीने प्रिशा स्तब्ध झाली आणि मनिक बाजूला झाला. त्यानंतर विहान, भावा तुझी चॉईस एक नंबर आहे, मनिक म्हणाला. तसा विहान गालात हसला. बाय द वे चाचू, तुम्हाला एक भाचीसुद्धा आहे, विहान म्हणाला. मनिकने डोळे मोठे करून एकदा विहानकडे आणि एकदा प्रिशाकडे पाहिलं. प्रिशा लाजून खाली पाहू लागली आणि त्याचनंतर, आय हाय बहिणी लाजल्या, मनिक म्हणाला. तसा विहान हसला. ए बस, विहान मनिकला म्हणाला. मनिक आणि प्रिशा दोघंही त्याच्यासमोर सोफ्यावर बसले. मनिक दादा, एक विचारू का? प्रिशा म्हणाली. हो विचार ना वहिनी, आज तुम्ही जे विचाराल आणि मागाल सगळं मिळेल तुम्हाला, कारण आज मी खूप आनंदात आहे, मनिक प्रिशाला म्हणाला. मनिक दादा, आम्ही तर लग्न केलं, तुमचं काय, तुमचं लग्न झालं का? प्रिशाने विचारलं. मनिक स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यासमोर आली ती मेघना आणि पुन्हा एकदा त्याचे डोळे पाणावले. वहिनी, प्रेम आयुष्यात एकदाच होतं आणि मी सुद्धा ते एकदाच केलं, म्हणूनच लग्न काही नाही, मनिक डोळे पुसत म्हणाला. त्याचं उत्तर ऐकून नकळत प्रिशा आणि विहानच्या मनाला एक शांती मिळाली. मनिक, एक रिक्वेस्ट करू? विहान म्हणाला. तसा मनिकला लगेच समजलं त्याला काय हवंय. विहान, मी संध्याकाळी येईन घरी डॅडीला घेऊन, शेवटी तेही त्यांच्या मित्रासाठी तडफडत आहेत आणि ते नक्की येतील, मनिक म्हणाला. आता विहान आणि प्रिशा खूप खुश झाले. 15 वर्षांपूर्वी लांब गेलेले मनोहर काका आणि डॅडी पुन्हा एकत्र भेटणार हे समजल्यावर प्रिशा प्रचंड आनंदी झाली. मनिकही दोघांना संध्याकाळी भेटू असं सांगून निघाला. बाहेर येऊन आनंदातच कार काढली आणि बंगल्याकडे निघाला. पण मध्येच ट्रॅफिक लागलं म्हणून त्याने कार थांबवली. आज 15 वर्षांनी आपल्या मित्राला भेटून तो प्रचंड खुश होता. सहज बाहेर पाहत असताना त्याची नजर बाजूला उभ्या सरकारी गाडीवर गेली. त्या गाडीच्या काचा उघड्या होत्या आणि समोर ती बसलेली होती. आता तो स्तब्ध झाला. तिथेच एक क्षणासाठी तो थिजल्यासारखा झाला. ती बाजूला बसलेली होती
आणि तिला जाणवलं की कुणीतरी आपल्याकडे पाहत आहे. सहजच तिनेही मान वळून पाहिलं आणि तीही एक क्षण गोठून गेली. दोघांच्या नजरा एकमेकांशी भिडल्या. त्याच्या डोळ्यात एक चमक होती, अगदी 15 वर्षांपूर्वीची तीच चमक. ती आजही त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसली. डोळे अचानक भरून आले. दोघेही काही बोलायचा प्रयत्न करत होते. तो सिग्नल सुटला आणि गाड्या निघून गेल्या. ती गाडीही निघून गेली, पण 15 वर्षांपूर्वी जशी तिला पाहिलं होतं तशीच ती अजूनही होती. तिचं दर्शन होताच पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणी उफाळून आल्या आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मेघनाला पाहून मनिक अस्वस्थ झाला होता. विहानला भेटल्यानंतर मिळालेला जो आनंद तो तिच्या दर्शनाने अचानक विरघळला होता. विचारात गढून तो घरी पोहोचला आणि रूममध्ये जाऊन फ्रेश झाला. आज विहानने घरी बोलावलं होतं आणि त्यालाही आज डॅडी आणि पुरुषोत्तम अंकल यांना एकत्र आणायचं होतं. काहीही करून, म्हणून तो तयारी करून खाली आला. डॅडी डॅडी मनिक आवाज देतच खाली आला. तेवढ्यात मनोहरराव बाहेर आले. अरे मनिक बेटा, आलास तू? मी तुझीच वाट पाहत होतो. आपण थोड्या वेळाने एकत्र जेवायला बसू, ओके? मनोहरराव म्हणाले. आणि त्याचनंतर इकडे नो नो डॅडी, आपण बाहेर जातोय, मनिक म्हणाला. आणि त्यानंतर बाहेर? अरे आपण कालच जयपूरवरून आलो आहोत, आता लगेच कुठे जायचे? मनोहरराव म्हणाले. आणि त्यानंतर डॅडी, इट्स अ सरप्राईज फॉर यू, मनिक म्हणाला. ते ऐकून मनोहरराव हसले. बरं बाबा, मी आलो चेंज करून, असं म्हणत ते रूममध्ये गेले. मनिक स्वतःच्या डॅडींना भेटून जरी खुश होता तरी मेघनाला विसरायचा प्रयत्न करत होता. पण ती एक अशी व्यक्ती होती जिला तो काही केलं विसरू शकत नव्हता. माणूस पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही असं म्हणतात. मेघनाने त्याला स्वतःच्या आयुष्यातून काढून टाकलं होतं, तरी त्याच्या मनात तिचं स्थान अजूनही तसंच होतं. पण आता त्या भावना रागात रूपांतरित झाल्या होत्या. त्याच्या मनात नेहमीच एकच दुःख होतं. जर तिनं तेव्हा फक्त खरं सांगितलं असतं तर गैरसमज कदाचित टाळले गेले असते. पण आजही त्याला हेच समजत नव्हतं की त्याची चूक नक्की काय होती. थोड्याच वेळात त्या तिला घेऊन आल्या. मेघना आली तशी स्पॉटलाईट तिच्यावर टाकण्यात आली आणि तिचं ते रूप पाहून मनिक पूर्णपणे भान हरपून गेला. आधीच ती खूप गोरी होती, पण आज ती सौंदर्याची अप्सरा वाटत होती. तिने नेसलेली साडी तिच्यावर कमालीची उठून दिसत होती. ती येऊन मनिकसमोर उभी राहिली. मनिकची नजर तिच्यावर हटेनाच. तेव्हा विहानने त्याला थोडा हलवलं. तेव्हा तो गालात हसला. मेघनाची मात्र मान अजूनही खालीच होती. तिने एकदाही वर पाहून मनिककडे पाहिलं नव्हतं. गुरुजींनी मंत्रोच्चार सुरू केला आणि दोघांच्या मनात धडधड वाढू लागली. मंत्र संपताच मॉमने रिंगचा बॉक्स मेघनासमोर धरला. मेघनाने मॉमकडे पाहिलं. मॉमने डोळा मिचकावत हसतच तिने सौम्य हसू देत रिंग उचलली आणि मनिकचा हात हातात घेतला. मात्र तिची नजर अजूनही खालीच होती. त्याला तिचा तो लाजरा चेहरा पाहून हसू येत होतं. तिने अलगद अंगठी त्याच्या बोटात घातली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता मॉमने रिंगचा बॉक्स मनिकसमोर धरला. त्याने हसतच अंगठी उचलली आणि एकदा मेघनाकडे पाहिलं. तिची मान अजूनही खालीच होती. तो गालात हसला आणि अलगद खाली बसला. तसा सगळीकडे एकच जल्लोष झाला. काही लोक चिडवायलाही लागले. मेघनाने समोर पाहिलं, पण मनिक तिथे नव्हता. नजर खाली गेली आणि ती अक्षरशः लाजली. तिच्या पोटात गोंधळ उडाला. मनिकने हात पुढे केला तशी तिने हळूच त्याच्या डोळ्यात पाहिलं. आज तो फक्त तिचाच वाटत होता. तिचे डोळे पाणावले. बाजूलाच विहान होता. ती त्याला बिलगली आणि रडू लागली. विहानने हलकसं हसत तिचे डोळे पुसले.
तीही तिच्या वेड्या वागण्यावर थोडी हसली आणि हळूच मणिककडे पाहून त्याच्या हातात आपला हात दिला. त्याचेही डोळे पाणावले आणि त्याने तिच्या बोटात रिंग घातली. सगळ्यांनी गुलाबाच्या पाकळ्या उडवल्या त्यांच्यावर. मणिकने हळूच तिच्या हातावर ओठ टेकवत म्हणाला, आय लव्ह यू जान, बियॉन्ड द लिमिट्स. तशी ती इमोशनल झाली, खाली बसली आणि त्याच्या गालावर हात ठेवत म्हणाली, आय लव्ह यू टू सो मच. हे ऐकून मनोहरराव आणि पुरुषोत्तमरावांनी हळूच डोळे पुसले. मॉमचेही डोळे पाणावले होते. आजोबा आणि आजी बसून हे सर्व पाहत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद झळकत होता. मणिक आणि मेघनाने सर्वांचे आशीर्वाद घेतले. फायनली मेघना, तू मणिकची झालीस. बरं झालं, माझ्या डोक्यावरचं टेन्शन गेलं, विहान म्हणाला. तशी मेघना चिडली आणि त्याला मारायला पळाली. सगळे हसायला लागले आणि आता हे सगळं आठवून मेघना तिच्या रूममध्ये जोरजोरात रडत होती. ती आजही त्याच रूम आली होती, वरच्या 8व्या मजल्यावर, जिथे त्या दिवशी आली होती. आज 15 वर्षांनी तो पुन्हा दिसला होता तिला आणि घरात कार येताच ती वेड्यासारखं पळत रूममध्ये आली होती. दरवाजा बंद करून त्या अंधारात बसून रडत होती. बस झालं आता, किती रडायचं, खूप रडून झालं. खरं तर हे सगळं तिला मागचंच आठवत होतं. ती स्वतःशीच बोलत होती, पण चूक तर माझीच होती. चूक नाही, गुन्हाच केला मी. इतका मोठा गुन्हा की आयुष्यात कुणीही मला माफ केलं तरी मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. माझ्या चुकीमुळे मी माझं अंतर्मन हरवून बसले. स्वतः काय होते हे विसरून गेले. सगळ्यांना दुखावलं फक्त एका गैरसमजापायी. माझा मणिक मला सांगत होता, मेघना, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. पण मी जे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तेच खरं समजून बसले. काय चुकलं होतं त्याचं? त्याने माझ्यावर जीवापाड प्रेम केलं. ही चूक होती का की माझ्यासाठी सुसाईड करायचा प्रयत्न केला आणि थोडक्यात वाचला, ही त्याची चूक होती? मेघना त्या रूममध्ये बसून स्वतःशीच बोलत होती. पण बस झालं, आपली चूक आपल्याला तेव्हाच कळली होती आणि ती चूक नेहाने दाखवून दिली. पण उशीर झालाच होता, कारण मणिक सगळं सोडून, त्याची मेघना सोडून कायमचा निघून गेला होता. आता हे आठवत मेघनाने भिंतीला डोकं टेकवलं, डोळे बंद केले आणि पुन्हा भूतकाळात हरवून गेली. भूतकाळ. मेघना, मी आता ऑफिसमध्ये आहे. एक काम कर, तू क्लासमधून सुटलीस की मला फोन कर, मग आपण भेटू, मणिक म्हणाला. तर हे सगळं तिच्या भूतकाळातलं आहे. ठीक आहे मणिक, पण कुठे जाऊ नकोस हां. आज मी तुझ्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केले. मेघना हसत म्हणाली. शोना, तुझ्यासाठी काहीही, मणिक म्हणाला. तशी मेघना थोडीशी लाजली आणि फोन ठेवून तिने आपली बॅग उचलली. पळतच ती खाली आली. मॉम, मी निघते, लेट होतंय, ती ओरडत वरूनच म्हणाली. ठीक आहे, श्यामकाका तुला मर्सडीजने सोडतील, आई म्हणाल्या. ठीक आहे म्हणत ती हसली आणि दारातून बाहेर आली. श्यामकाका तिची वाटच पाहत होते. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग बेटा, ते म्हणाले. कारमध्ये बसल्यावर ती खिडकीतून बाहेर पाहू लागली. थोड्याच वेळात ती वळसजवळ पोहोचली. काका, मी तुम्हाला फोन करेन, यायचंय की नाही ते सांगते, ती म्हणाली. काकांनी होकारार्थी मान हलवली आणि कार परत फिरवली. मेघना क्लासमध्ये गेली आणि लेक्चरसाठी बसली. इकडे मणिकचा फोन वाजला. अननोन नंबर पाहून त्याने तो कट केला. पुन्हा फोन वाजला. वैतागून त्याने तो उचलला. हॅलो मणिक. हो, पण तुम्ही कोण? सर, मी IAS अकॅडमी जवळून बोलतोय. मेघना मॅडमचा अपघात झाला आहे. त्यांच्या फोनमध्ये तुमचा नंबर पाहिला होता म्हणून कॉल केला. काय अपघात? ती कुठे आहे? कशी आहे? काही लागलं आहे का? मणिक गोंधळून गेला. आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये आणलंय, लोकेशन पाठवतो, फास्ट म्हणत मणिक तात्काळ कारमध्ये बसला. लोकेशन आलं, तो निघाला. दुसरीकडे मेघनाचं लेक्चर संपलं आणि तिला एक मेसेज आला. तुझा मणिक तुझ्यावर प्रेम करतो ना,
तर बघ काय करतोय हॉटेल पॅराडाईज. तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिने मनिकचा नंबर डायल केला. स्विच ऑफ. विहानला फोन केला. लागत नव्हता. तिने तो मेसेज इग्नोर केला आणि दुसऱ्या लेक्चरला गेली. आणि त्याच नंतर पुन्हा अर्ध्या तासाने नोटिफिकेशनची रिंग वाजली. पण तिने स्वतःला सावरून लेक्चरकडे लक्ष दिलं. मनिक हॉटेल पॅराडाईजवर पोहोचला. अपघात? पण हे तर हॉस्पिटल नाही. त्याला शंका आली. रूम नंबर 304 त्या व्यक्तीने सांगितलं होतं. 14व्या मजल्यावर जाऊन त्याने बेल वाजवली. दार उघडलं. एक अनोळखी मुलगी. या ना, तुम्हीच मनिक ना? मेघना आत आहेत, ती म्हणाली. मनिक आत गेला. तिने त्याला बेडरूममध्ये नेलं आणि दरवाजा बंद केला. व्हेर इज माय फियांसी? तो विचारतो. फियांसे? कोण? मेघना? ती जवळ येत म्हणाली. आणि त्यानंतर तेव्हाच मनिकला लक्षात आलं की ही सगळी सेटिंग होती. आणि त्यानंतर तो निघू लागला. पण त्या मुलीने त्याचा शर्ट पकडला. तो जोरात तिच्यावरती ओरडला, पण ती त्याच्यावर आली आणि त्याला किस करू लागली. आणि त्यानंतर मनिकने तिला जोरात ढकललं. तिने तोल गमावून पडली. त्याने उभा राहून तिला उठवलं आणि तिच्या गालावर जोरात मारलं. मेघनाचं दुसरं लेक्चर संपलं. पुन्हा मेसेज, यावेळी फोटोज. तिने फोटो ओपन केले आणि तिच्या अंगातील त्राणच गेला. आणि त्यानंतर मनिक त्या मुलीच्या अतिशय जवळ. ती पळत बाहेर आली. ऑटो घेतली आणि हॉटेल पॅराडाईजचा पत्ता सांगितला. पुन्हा मनिक आणि विहानचा नंबर डायल केला. दोघेही बंद होते. डोळ्यातून पाणी वाहत होतं. हॉटेलसमोर उतरल्यावर ती लिफ्टने 14व्या मजल्यावर पोहोचली होती. आणि त्यानंतर रूम 304 दार उघडच होतं. तिने हळूहळू आत पावलं टाकली. आवाज येत होता. आणि त्यानंतर ती भीत आत गेली आणि अर्धवट उघड्या बेडरूममध्ये पाहिलं. एक मुलगी आणि एक पाठमोरा पुरुष. तो मनिक नसावा. ती मनात देवाला विनवत होती. आणि त्यानंतर पण तो वळला. तोच होता मनिक. ती स्तब्ध झाली. हृदय थांबलं. डोळे भरून आले. ती तिथेच कोसळली. तर हा होता मेघनाचा आणि मनिकचा भूत. मेघनाचं शरीर थरथर कापू लागलं. तोच ती मुलगी आली आणि त्याला स्वतःकडे खेचून बेडवर पाडलं. ती त्याला जोरजोरात किस करू लागली. आणि हे दृश्य पाहून मेघनाच्या चेहऱ्यावर प्रचंड किळस उमटली. ती तिथून पळतच बाहेर आली. आतून मनिकला आवाज आला. तसं त्याने त्या मुलीला दूर ढकलून दिलं आणि स्वतःचा शर्ट सावरत बाहेर आला. पण बाहेर कोणीच नव्हतं. तेवढ्यात ती मुलगीही बाहेर आली आणि तिने मनिकला पकडलं. मनिकने संतापात तिला एक झणकन थप्पड दिली. ती खाली कोसळली. मनिक तिथून निघून गेला आणि कारमध्ये बसून निघाला. पण त्याचं लक्ष त्याच जागेपासून काही अंतरावर उभ्या असलेल्या मेघनाकडे गेलं नाही, जी त्याच्याकडे पाहत उभी होती, सुन्न आणि हादरलेली. मेघना आता प्रचंड थरथरत होती. आपण खरंच हे पाहिलं का? हे खरं होतं का? मी ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम केलं तो मला फसवत होता. हे सगळं तिच्या मनात चालू होतं. माझी त्याच्याशी एंगेजमेंट झाली होती ना, मग असं का केलं त्याने? मेघना स्वतःशीच बोलत होती आणि त्या जागेवरच उभी राहून जोरजोरात रडू लागली. खूप वेळाने ती चालायला लागली. कुठे जात आहे याचं भान नव्हतं. रस्त्यावर तिला फक्त एकच गोष्ट दिसत होती, मनिकचं आणि त्या मुलीचं दृश्य. तिच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होतं. लोक तिच्याकडे पाहत होते, पण ती वेडसरसारखी चालत होती. वेळ निघून जात होता. तिचा फोन सतत वाजत होता आणि नंतर बंदही झाला. पण तिच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट घोळत होती, मनिकने तिला फसवलं. चालत चालत पाऊस सुरू झाला, पण तिला काहीच कळत नव्हतं. मनिक तिच्या आठवणी समोर नाचत होत्या. आज त्याचं त्या मुलीबरोबरचं दृश्य आठवून तिचं रक्त उकळू लागलं. आतून तिचं मन पोखरत होतं.
पावसात भिजत संध्याकाळचे 7 वाजले. अंधार पडला होता आणि ती अजूनही रस्त्यावर भटकत होती. फोन पावसात भिजून बंद झाला होता, पण तिचं मन, ते मन तुटून हजारो तुकडे झाले होते. ती अचानक थांबली आणि त्या सुनसान रस्त्यावर बसून जोरजोरात रडू लागली. धोका धोका दिलास मला तू मनिक देशमुख. तुझ्यावर प्रेम केलं मी आणि तू त्या प्रेमाच्या नावाखाली मला फसवलंस. मी काय बिघडवलं होतं तुझं? निस्वार्थ प्रेम केलं होतं मी तुझ्यावर, कोणतीच अपेक्षा न ठेवता. पण तू मला फसवलंस, माझं मन मोडलंस. ती मुलगी इतकी जवळ होती तुझ्या, तुला काहीच वाटलं नाही का? आपल्या एंगेजमेंटची काही किंमत नव्हती का तुझ्यासाठी? मेघना त्या अंधाऱ्या रस्त्यावर जोरजोरात ओरडत रडत होती. आता तिचा बांध फुटला होता. सकाळी ती क्लासला गेली होती आणि आता संध्याकाळचे 8 वाजले होते, पण तरी घरी परतली नव्हती. विहानसह सगळेच काळजीत होते, कारण मेघना कधीच असं वागली नव्हती. विहानने तिचा फोन तपासला. बरेच मिस कॉल होते. त्याने पुन्हा कॉल केला. फोन वाजत होता, पण तिने उचलला नाही. नंतर तर फोन पूर्ण बंद झाला. मनिकही तणावात होता, त्यामुळे विहान आणि तो मिळून कार घेऊन तिला शोधायला निघाले. संपूर्ण रस्ते पाहून झाले, पण ती कुठेच दिसत नव्हती. ती फक्त ठीकठाक असावी एवढंच दोघांचं मन प्रार्थना करत होतं. नाही नाही, मी प्रेम करूनच चूक केली मनिक देशमुख. तुझ्यावर प्रेम करणं माझी चूक होती. मला वाटलंच नव्हतं की इतका त्रास होईल. एका मुलीशी रिलेशनशिपमध्ये असताना तू मला म्हणालास की तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि मी त्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला. माझ्या घरच्यांनीही तुझ्यावर विश्वास ठेवला. सर्वस्व तुला दिलं, पण आता या मनाचं काय करू? मेघना भर पावसात रडत होती. दुपारपासून रडल्यामुळे तिचा चेहरा सुजला होता. डोळे लाल झाले होते, केस भिजलेले. संपूर्ण तिचं अस्तित्व मोडलं होतं. अचानक तिच्या मागून एक कार भरधाव वेगाने आली आणि तिला धडकणारच होती, पण त्या क्षणी मेघना बेशुद्ध झाली. कारचा जोरात ब्रेक लागला. आत बसलेल्याच्या चेहऱ्यावर अनेक भावना उमटल्या. मेघना, त्याच्या तोंडून आवाज फुटला. तो दरवाजा उघडून धावत बाहेर आला. ती बेशुद्ध रस्त्यावर पडलेली, अंगावर पाणी, चेहऱ्यावर फिकट अवस्था, अत्यंत वाईट. हे सगळं पाहून त्याच्या मनाचेही तुकडे झाले. मनिकने तिला 2 हातावर उचललं आणि कारमध्ये बसवून हीटर ऑन केलं आणि स्वतःही बसला. त्याने विहानला मेघना भेटलेचा मेसेज केला, पण सध्या तिला घरी नेणं शक्य नाही असं सांगून तिला फार्म हाऊसवर नेलं असल्याचा मेसेज टाईप केला आणि तिला आपल्या फार्म हाऊसवर घेऊन गेला. विहानने घरी सांगितलं की मेघना तिच्या मैत्रिणींकडे गेली आहे आणि बॅटरी संपल्यामुळे फोन बंद आहे. हे ऐकून घरचे थोडं रिलॅक्स झाले. विहान म्हणाला आज ती तिथेच थांबेल, त्यामुळे सगळे झोपी गेले. पण विहान भरधाव कार चालवत थेट मनिकच्या फार्म हाऊसवर पोहोचला. वर जाऊन बेल वाजवली. मेडने दरवाजा उघडला आणि तो पळतच वर गेला. मनिकच्या रूममध्ये गेला तर समोर मेघना झोपलेली होती. तिची अवस्था पाहून विहान हादरला आणि मनिक शांत होता. विहान तिच्याजवळ गेला, हातात हात घेतला तर अंग तापलेलं होतं. फोन घेऊन डॉक्टरला कॉल करणार तोच मनिक म्हणाला. डॉक्टर आत्ताच गेलेत? विहानने विचारलं. डॉक्टरने काय सांगितलं? ती खूप टेन्शनमध्ये होती. रस्त्यावर ओलचिंब पडलेली होती. बेशुद्ध असं म्हणताना मनिकचा हुंदका फुटला आणि डोळ्यातलं पाणी गालावर ओघळलं. हे ऐकून विहानही ढासळला. 2 तासांनी मेघनाला शुद्ध आली. हात हलवताच मनिक ताडकन उठला. विहान तिच्याकडे पाहत होता.
डोळे उघडले आणि समोर दोघं दिसले. एकदम सगळं आठवलं. ती हुंदक्याने विहानच्या मिठीत गेली. तिच्या अश्रूंनी दोघंही हेलावले. विहानसाठी ती लाडकी बहीण होती आणि मनिकचं तिच्यावर प्रेम होतं. तिच्या अश्रूंनी दोघांच्या हृदयाला वेदना दिल्यात. मेघना, काय झाले, का रडतेस? मनिकने विचारलं. ती अजून विहानच्या मिठीत शिरली. काय झालं मेघना? त्या रस्त्यावर काय करत होतीस? क्लास 12 वाजता संपला, मग दिवसभर कुठे होतीस? विहानने तिला अनेक प्रश्न इथे विचारायला सुरुवात केली. मेघनाने मनात विचार केला, मनिकचं सत्य घरच्यांना कळू नये, नाहीतर विहान आणि मनिक यांचं नातं तुटेल. काही नाही भाऊ, आज थोडं बाहेर जायचं वाटलं. तुम्हाला फोन केला पण तुम्ही उचललाच नाही, म्हणूनच एकटीच बाहेर गेले. पावसामुळं फोन बंद झाला आणि त्यानंतर ती खोटं बोलली. मग तू तिथे कशी बेशुद्ध पडलीस? मनिकने विचारलं. दिवसभर काहीही खाल्लं नव्हतं. चालत होते म्हणून कदाचित. मेघनाचं खोटं बोलणं स्पष्ट होतं. विहानला ते पटेना, पण तो शांत बसला. बरं, आता काहीतरी खा. खूप कमजोर वाटतेस, विहान म्हणाला. तिला खायचं नव्हतं, पण आता आग्रहामुळे खूप सूप प्याली. संध्याकाळी तिघं घरी आले. मेघना सर्वांशी बोलून रूममध्ये गेली. दरवाजा बंद करून विचारात गडली. मनिकला लग्नाला नकार कसा द्यायचा? ती सगळं विसरू शकत नव्हती. तिला आता करिअरवर लक्ष केंद्रित करायचं होतं. IASचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. लग्न नको, असा निर्णय तिच्या मनात आला. आणि त्यानंतर किती प्रेम केलं मी मनिक तुझ्यावर, आणि तू एका दिवसात सगळं संपवलंस. मी माझी राहिले नाही. खूप प्रेम करते अजूनही तुझ्यावर, पण नाही येणार आता मी तुमच्या आयुष्यात. फक्त एकच मागणं आहे, देवाकडं मागते, माझं प्रेम सुखी राहो. डोळे पाणावले. 10 दिवसांनी. भाऊ, मला लग्न करायचं नाही, मेघना सगळ्यांसमोर बोलली. सगळे थक्क. विहानसुद्धा थोडा वेळ शॉक झाला आणि त्यानंतर बस कर मेघना, फालतू जोक, विहान म्हणाला. आणि त्यानंतर भाऊ, हे जोक नाही, मी खरं बोलते. मेघना ठाम होती. हे ऐकून पुरुषोत्तमराव हादरले, पण स्वतःला सावरून पुढे विचारलं, पण का? तुला मनिक आवडतो ना? डॅडी, आवडणं एक गोष्ट आहे, पण लग्न दुसरी. आधी कधी विचार केला नव्हता, पण आता कळतंय. मला करिअरमध्ये कोणताही अडथळा नको आहे. हे ऐकून मनिक आत आला. मी कुठे थांबवलंय तुला? उलट मी तर सपोर्ट करतोय, मनिक म्हणाला. मेघना थोडी हादरली, पण पुन्हा ठाम झाली. तू अडवलं नाहीस, पण मलाच हे नातं नकोय. सॉरी मनिक, हा माझा शेवटचा निर्णय आहे. आणि त्यानंतर ती वर पळाली. सगळे शॉकमध्ये होते. ती वर गेली, दरवाजा बंद केला आणि बेडवर पडून रडत राहिली. तितक्यात दरवाजा वाजला आणि ती खाडकन उठली. चेहरा पुसून दरवाजा उघडला तर समोर तोच होता, मनिक. त्याला पाहताच तिचं अवसान गळून पडलं. तिने एक आवंढा गिळला. मनिकने तिच्या खांद्याला पकडून तिला आत ढकललं. दरवाजा बंद केला आणि ती स्तब्ध झाली. तो प्रचंड रागात तिच्याकडे पाहू लागला आणि हळूहळू तिच्याजवळ येऊ लागला. ती एक एक पाऊल मागे जात होती. टेल मी व्हॉट हॅपन. व्हाय डिड यू रिजेक्ट मी? व्हाय आर यू इग्नोरिंग मी? से फास्ट. तो जोरात ओरडला. ती अक्षरशः घाबरली आणि भिंतीला टेकली. त्याने रागाने हात भिंतीवरती टेकवला, पण तरीही तिने डोळे उघडले नाहीत. ओपन युअर आईज, लुक ॲट मी, पुन्हा तो म्हणाला. तरीही तिचे डोळे बंदच होते. आय सेड लुक ॲट मी मेघना. तो प्रचंड रागात ओरडला.
तिनं डोळं उघडले आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या डोळ्यात अक्षरशः रक्त उतरलेलं होतं. ती हादरली. तरीही तिच्या मनात एक गोष्ट ठाम होती, त्याने आपल्याला फसवलं आहे. आपण नाही. तिने रागात त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. मनिक प्लीज डोंट फोर्स मी. मी आधीच सांगितलंय मला लग्न करायचं नाही, मेघना म्हणाली. मनिकने रागाने तिचे केस जोरात पकडले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. चेहऱ्यावर वेदना उमटल्या. टेल मी फास्ट व्हॉट हॅपन. व्हाय आर यू बिहेविंग लाईक धिस. मनिक गरजला. मनिकला प्रचंड तिचा राग येत होता. तू मला जबरदस्ती करतोयस मनिक, ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. सिरियसली जबरदस्ती काय असते माहीत आहे तुला मेघना. वी आर इंगेज. तो एक एक शब्दावर जोर देत म्हणाला. आय नो बट मला हे नातं नकोय, ती चिडून म्हणाली. मनिकने रागाने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. ती थरथर कापली, कारण हे मनिकचं रूप ती पहिल्यांदाच पाहत होती. मनिक लिव, ती म्हणाली. नाही जाणार, तो म्हणाला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिच्या शरीरातून एक थंड लाट गेली. तो तिला रागाने किस करत होता. केस खेचून काढले गेले आणि ती वेदनेने विव्हळ झाली. अचानक तिला आठवलं हॉटेल पॅराडाईज आणि ती मुलगी. तिच्या मनात जणू आग लागली. तिने मनिकला जोरात ढकलून दिलं. तिचे डोळे लाल झाले. त्याने ते पाहिलं आणि स्तब्ध झाला. किती वेळा सांगितलंय जबरदस्ती नाही चालणार, ती ओरडली. हे नातं मला नकोय, कळलं का. काहीही झालं तरी मी हे नातं निभावणार नाही, मेघना मनिकला म्हणाली. मनिक चाट पडला, गप्प झाला, नंतर तिथून निघून गेला. हे सगळं विहान पूर्वी शांतनू ऐकत होता. त्याला जाणवलं काहीतरी गंभीर घडले. त्याने मेघनाशी बोलायचा प्रयत्न केला, पण तिने काहीच सांगितलं नाही. सगळे घरात मेघनाला समजावत होते, पण तिच्या चेहऱ्यावर फक्त निराशा दिसत होती. तेवढ्यात विहानचा फोन वाजला. हॅलो, बोला अंकल, विहान म्हणाला. विहान बेटा, मनिक त्याने सुसाईड करण्याचा प्रयत्न केलाय, मनोहर अंकल म्हणाले. आणि त्यानंतर इकडे हे ऐकताच विहानच्या हातून फोन खाली पडला. लगेच तो भानावर आला. आणि त्यानंतर अंकल, कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहात तुम्ही, त्याने विचारलं. मनोहर अंकलने नाव सांगितलं आणि फोन ठेवला. आणि त्यानंतर डॅडी, मनिक त्याने सुसाईड करण्याचा प्रयत्न केलाय, विहानने रडतच सांगितलं. पुरुषोत्तमराव खाली बसले. ते हादरले होते, कारण हे ऐकून त्यांना धक्का बसला. सगळे हॉस्पिटलकडे निघाले. सीड्यांवरून हे ऐकणारी मेघना धावत आली आणि मटकन खाली कोसळली. तिच्या मनात हजार प्रश्न होते. मनिक कसा असेल, तो ठीक आहे का. ती लपून हॉस्पिटलमध्ये गेली. तिथे सगळे होते, कोणी तिला पाहू नये म्हणून ती मागून लपून मनिककडे गेली. तो निश्चित बेडवर पडलेला होता. तिचे डोळे भरून वाहत होते. ती त्याच्याजवळ बसली आणि त्याचा हात हातात घेतला. तेवढ्यात एक नर्स आली. एक्सक्यूज मी, तुम्ही कोण, ते नर्सनी विचारलं. मी त्यांची फियॉन्सी आहे, पण मी सध्या समोर येऊ शकत नाही. प्लीज फक्त 5 मिनिटं द्या, मेघना म्हणाली. नर्स गप्प झाली आणि त्यानंतर मनिक, आय एम रिअली सॉरी, पण तू तसं वागलास का. त्या मुलीवर प्रेम आहे ना तुझं, मग असं का केलं. मी निघून जाईन तुझ्या आयुष्यातून, पण एक सांगते, माझं सर्वस्व आहेस तू. मला फक्त तुझं सुख हवं आहे, मेघना मनिकला म्हणते. तिने त्याचा हात हृदयाजवळ नेला. आय लव्ह यू मनिक, आय लव्ह यू सो मच, बियॉन्ड द लिमिट्स, ती म्हणाली.
नर्स आश्चर्यचकित झाली. मेघना हळूहळू पुढे झाली. तिनं त्याच्या कपाळावरती ओठ टेकवले, मग ओठांवर. नर्स शॉक झाली. मनिक, मी जाते तुझ्या आयुष्यातून कायमची, पण एक सांगते, तुझ्या शपथेवर शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त तुझीच राहीन. तितक्यात त्याचा हात तिच्या हातात हलला. मेघना, त्याच्या ओठांवर हलकेसे शब्द आले. ती उभी राहिली. तो शुद्धीत आला होता. नर्स, मी इथे आले होते, कोणाला कळता कामा नये. आणि मनिक शुद्धीत आलाय. प्लीज कोणाला सांगू नका, मेघना म्हणाली आणि पळत बाहेर गेली. नर्सला आता समजलं होतं, हे कोणाला तरी सांगणं गरजेचं आहे. मनिक शुद्धीत आल्यावर नर्सने सर्वांना आत बोलावलं. सगळे आत गेले. नर्सचं लक्ष विहानकडे गेलं. तिने त्याला बाजूला बोलावलं आणि त्यानंतर सर, मेघना आल्या होत्या मागून, खूप रडत होत्या आणि त्यांच्यामुळेच सरांना शुद्ध आली, नर्स म्हणाली. आणि आजचा भाग इथेच संपला. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.